आणि आता घेऊयात विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवेत। भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडेंचीही जीभ घसरली। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, त्यांची जीभ कापण्याची भाषा केली जाते, मात्र शहा कोणतीही कारवाई करत नाहीये, राऊतांचा आरोप। काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांची संजय गायकवाडांविरोधात तक्रार। दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तक्रार। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज आमदारांची बैठक। महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। तर सर्वांना सद्बुद्धी देण्याची मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना। शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी आणि शहांमुळे स्ट्राईक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढा, संजय राऊतांचा शिंदे अजित पवारांना आव्हान। महायुतीत जागा वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर पुढचं सरकार महायुतीतच येणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त आहे, मात्र काहीही झालं तरी आजपासून 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर संजय राऊतांचं वक्तव्य। अजित पवारांकडून लाडक्या भावांच्या योजनेची जाहिरात। ट्विट, जशा बहिणी तसेच भाऊ, दादासाठी सगळे लाडके, अजितदादांची जाहिरात। कामाचा मार्ग सोपा। 12वी ते पदवीधारकांना मिळाली प्रशिक्षणाची संधी। 6 ते 10 हजार